माणसांचे बाईबद्दलचे आकर्षण तेव्हा कमी होते जेव्हा मित्रांनो, माणसाच्या आयुष्यातील नातेसंबंध हे अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असतात. विशेषतः स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातं हे आकर्षण, भावना, समजूतदारपणा आणि विश्वास या गोष्टींवर आधारलेले असते. सुरुवातीला एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण होणारे आकर्षण खूप सुंदर वाटते. त्या काळात प्रत्येक गोष्ट नवी वाटते, प्रत्येक भेट खास वाटते आणि त्या व्यक्तीबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण अमूल्य वाटतो. पण काळ जसजसा पुढे सरकत जातो तसतसे त्या नात्यामध्ये बदल घडत जातात. कधी प्रेम अधिक गहिरं होतं, तर कधी काही कारणांमुळे आकर्षण कमी होऊ लागतं. हे बदल का घडतात आणि त्यामागे कोणते मानसिक किंवा भावनिक घटक असतात, याचा विचार केला तर अनेक गोष्टी समोर येतात. स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण हे केवळ बाह्य रूपावर आधारित नसते. त्यामध्ये विचारांची जुळवणूक, स्वभाव, वागणूक आणि परस्पर समजूत यांचाही मोठा वाटा असतो. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसोबत जास्त वेळ घालवतात, तेव्हा त्यांच्या सवयी, विचार आणि वागण्याच्या पद्धती एकमेकांवर परिणाम करू लागतात. काही वेळा हा परिणाम सकारात्मक असतो, कारण दोघे एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागतात. परंतु काही वेळा सतत एकत्र राहिल्यामुळे काही त्रुटी देखील दिसू लागतात आणि त्या नात्यातील आकर्षणावर परिणाम होऊ शकतो. मानसशास्त्र सांगते की माणसाचे मन खूप शक्तिशाली असते. जेव्हा माणूस आपल्या कामात व्यस्त असतो, तेव्हा त्याच्या मनाला नकारात्मक विचारांसाठी फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे तो अधिक आनंदी राहतो. पण जेव्हा माणूस रिकामा असतो किंवा त्याच्याकडे विचार करण्यासाठी खूप वेळ असतो, तेव्हा त्याच्या मनात अनेक शंका आणि नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. नात्यांमध्येही हेच घडते. जर एखाद्या नात्यामध्ये सतत शंका, संशय किंवा असुरक्षितता निर्माण झाली, तर त्या नात्यातील आकर्षण हळूहळू कमी होऊ शकते. नातेसंबंध टिकवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तव स्वीकारणे. आयुष्यभर एकत्र राहायचे असेल तर त्या नात्यात आनंदाचे क्षणही असतील आणि काही कठीण प्रसंगही असतील. कधी वाद होतील, कधी मतभेद होतील, कधी एकमेकांना माफ करावी लागेल आणि कधी स्वतः माफी मागावी लागेल. हे सगळं त्या नात्याचा भाग असतो. आजच्या काळात सोशल मीडियावर दिसणाऱ्या सुंदर चित्रांमुळे लोकांना वाटते की प्रत्येक नातं नेहमी परिपूर्ण असावं. पण वास्तवात कोणतंही नातं परिपूर्ण नसतं. त्याला जपण्यासाठी संयम, समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दलचा आदर आवश्यक असतो. मानवी स्पर्शाचं महत्त्वही या संदर्भात खूप मोठं आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की प्रेमाने केलेला स्पर्श, आलिंगन किंवा हातात हात घेऊन चालणे यामुळे माणसाच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. अशा छोट्या गोष्टी तणाव कमी करतात, मनाला शांत करतात आणि नात्यातील जवळीक वाढवतात. म्हणूनच अनेक मानसशास्त्रज्ञ सांगतात की नातेसंबंधांमध्ये भावनिक आणि शारीरिक जवळीक या दोन्ही गोष्टींचा समतोल असणे आवश्यक आहे. राग आणि अहंकार हे नात्यांचे सर्वात मोठे शत्रू मानले जातात. एखाद्या व्यक्तीवर 3 दिवसांपेक्षा जास्त काळ राग राहिला तर त्या नात्यात खऱ्या अर्थाने प्रेम आहे का याचा विचार करावा लागतो. कारण जिथे खरे प्रेम असते तिथे राग जास्त काळ टिकत नाही. मनातल्या भावना लवकर व्यक्त होतात आणि गैरसमज दूर होतात. पण जर मनात सतत राग, नाराजी किंवा तक्रारी साठत गेल्या तर ते नात्याला कमजोर बनवतात. लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न हा देखील अनेकदा उलट परिणाम करतो. जेव्हा एखादी व्यक्ती सतत इतरांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्यामागील कृत्रिमपणा दिसून येतो. माणूस जितका नैसर्गिक राहतो तितका तो अधिक आकर्षक वाटतो. स्वतःसारखे राहणे हीच खरी ताकद असते. जे लोक सतत स्वतःची तुलना इतरांशी करतात किंवा इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करतात, ते अनेकदा स्वतःच्या आनंदापासून दूर जातात. नात्यांमध्ये विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो, पण आंधळा विश्वास ठेवणेही योग्य नसते. आयुष्यात काही वेळा असे अनुभव येतात की ज्यांच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवतो त्यांच्याचकडून विश्वासघात होतो. त्यामुळे विश्वास ठेवताना विवेकबुद्धी वापरणे गरजेचे असते. नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे, कारण खोटेपणा शेवटी नात्याला कमजोर करतो. भावना व्यक्त करण्याबाबतही सावधगिरी आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या भावना समजून घेईलच असे नाही. काही लोक इतरांच्या भावनांचा आदर करतात तर काही लोक त्यांची थट्टा करतात. त्यामुळे कोणासमोर किती आणि कधी बोलायचे हे समजणे महत्त्वाचे आहे. शब्दांची ताकदही मोठी असते. जिभेला हाड नसले तरी ती एखाद्याचे मन दुखावू शकते. म्हणून बोलताना विचारपूर्वक बोलणे आवश्यक आहे. परिपूर्णतेचा अतिआग्रह देखील नात्यांवर परिणाम करतो. काही लोकांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट हवी असते. ते स्वतःलाही आणि इतरांनाही खूप अपेक्षांच्या ओझ्याखाली ठेवतात. यामुळे तणाव वाढतो आणि कधीकधी नैराश्यही निर्माण होऊ शकते. जीवनात काही गोष्टी अपूर्ण असतात, काही चुका होतात आणि काही प्रसंग आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. हे स्वीकारण्याची क्षमता असेल तरच नात्यांमध्ये शांतता टिकते. प्रेम ही एक अतिशय सुंदर भावना आहे, पण त्यात वेदनाही आहेत.
प्रेमात काही आठवणी अशा तयार होतात की त्या आयुष्यभर सोबत राहतात. त्या आठवणी कोणीही चोरू शकत नाही. पण काही वेळा त्या आठवणींच्या मागे वेदनादायक अनुभवही असतात. काही जखमा अशा असतात की त्या सहज भरून येत नाहीत. तरीही प्रेमाचा अनुभव माणसाला आयुष्याबद्दल खूप काही शिकवून जातो. स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. कधी जीवनातील जबाबदाऱ्या वाढतात, कधी स्वभावातील फरक स्पष्ट होतात, तर कधी अपेक्षांचा ताण वाढतो. काही वेळा असेही होते की जेव्हा एखादी स्त्री नात्याला पुढच्या टप्प्यावर म्हणजेच स्थिरतेची किंवा बांधिलकीची अपेक्षा करते, तेव्हा काही पुरुष त्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसतात. त्या क्षणी त्यांना नात्याची गंभीरता जाणवते आणि ते मागे हटू लागतात. अशा परिस्थितीत आकर्षण कमी झाल्यासारखे वाटते. शेवटी नात्यांचा पाया हा विश्वास, आदर आणि समजूतदारपणावर उभार असतो. केवळ आकर्षणावर टिकलेले नाते दीर्घकाळ टिकत नाही. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या भावना समजून घेतात, एकमेकांना स्वीकारतात आणि एकत्र पुढे जाण्याची तयारी दाखवतात, तेव्हा ते नाते अधिक मजबूत बनते. जीवनात नात्यांची किंमत समजून घेतली तर प्रेमाचा अर्थही अधिक खोलवर समजतो.